राज्यामध्ये युती म्हणत असताना भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रितपणानं या राज्याचा कारभार पारदर्शकपणानं आणि सक्षमपणाने सांभाळते. आणि आपण मावळ तालुक्याचा संपूर्ण जर अभ्यास केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी हे दोन प्रमुख पक्ष आहेत. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्रितपणानं पुढे चला की जेणेकरून आपल्याचा संघर्ष कमी होईल, कार्यकर्त्यांना जो काही त्रास होतो हा बऱ्यापैकी पूर्ण नाहीसा होईल किंवा त्यातनं आपल्याला योग्य तो पर्याय काढता येईल. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हणत असताना ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे. तर त्या कार्यकर्त्यांना कशी संधी देता येईल ते तुमच्या पक्षातल्या तुम्ही संधी द्या, मी माझ्या पक्षातल्यांना देईन. परंतु जागा वाटपाच्या बाबतीत आपण योग्य तो पर्याय शोधू. काहींना 2.5 वर्ष, काहींना नंतरच्या 2.5 वर्ष अशा पद्धतीचं फॉर्म्युलाही द्यायचं ठरवलं. परंतु जाणीवपूर्वक राजकीय खेळी करून या ठिकाणी युतीमध्ये जे माती काढण्याचं काम केलं त्यांना या निवडणुकीच्या निकालामध्ये मावळच्या जनतेनं, विशेष करून लोणावळा, तळेगाव, वडगाव या शहरातल्या जनतेने जागा दाखवली. मी कुठल्याही प्रकारची अशी व्यक्तिगत जाऊन माझ्या नेत्यांकडे मागणी केलेली नाही. परंतु कार्यकर्त्यांच्या भावना असतात, प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते किंवा वाटते किंवा आपल्याला अजून चांगलं पद मिळावं, अजून चांगली संधी मिळावी. परंतु माझे नेते आदरणीय अजितदादा असतील, प्रफुल्लभाई, प्रांताध्यक्ष तटकरे साहेब, भुजबळ साहेब हे सगळेजण एकत्रितपणाने बसून निर्णय घेतील. जो निर्णय असेल तो निर्णय मला मान्य राहून मी काम करेन. काही गणितं ही जुळवताना कार्यकर्त्यांनी किंवा इच्छुक उमेदवारांनी सुद्धा ऐकायला पाहिजे. ते कुठंतरी ऐकण्यामध्ये त्यांनी गफलत केली किंवा त्यांनी कमीपणा घ्यायचाच नाही असं ठरवलं. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला क्रॉस वोटिंग झालं. मी मागाशी सांगितलं की जिथं 16 आणि 17मध्ये आमचं सीट येईल असं वाटलं होतं, परंतु तिथं नागरिकांनी वरच्या सीटाला म्हणजे नगराध्यक्षपदाला पसंती दिली आणि खाली नगरसेवक पदाला भारतीय जनता पक्षात दिली. तसंच 5 नंबरचा प्रभाग असेल, 3 नंबरचा असेल, 2 नंबरचा असेल, नगराध्यक्षपदाला आम्हाला संधी दिली. नागरिकांना ऑप्शन होते, 2 मतं करायची होती, मग 2 देताना एक अध्यक्षाला आम्हाला दिलं आणि एक स्थानिक खाली नगरसेवक म्हणून भाजपला दिलं. त्यामध्ये आमची 3 सीटं ही पराभूत झाली. परंतु ठीक आहे, जो निर्णय झाला आहे त्या निर्णयामध्ये आम्ही जो जनतेने कौल दिला त्याचा आम्ही स्वीकार केला आहे. अण्णा, आपण वारंवार म्हणताय की ऐकलं नाही आणि त्या गटबाजीचा फटका बसला. भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी देखील गटबाजीचा फटका बसू नये यासाठी कशा पद्धतीने, म्हणूनच मी त्यांना सांगितलं की थोडंसं माझं कधीतरी ऐका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही शिलेदारांची पार्टी किंवा सरदारांची पार्टी म्हणतात, पण हे सरदारांनी थोडं म्यान जर आत घातली तलवार आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं ऐकलं तर जो सांगितला निकाल तो आत्ताही दिला आणि उद्याच्या काळात देखील देईन. ठीक आहे, कार्यकर्त्याच्या भावना तीव्र असतात, प्रत्येकाला वाटते मला संधी मिळाली पाहिजे, परंतु एकालाच कोणातरी आपण संधी देत असतो. पण आपण यातून शिकलं पाहिजे की आपल्याला नाही तर दुसऱ्याला नाही असं न समजता आपल्याला जरी आज मिळाली संधी नाही मिळाली तर उद्या मिळेल हा विश्वास ठेवून किंवा या अपेक्षा ठेवून काम करावं. अजिबात ना गडबाजी वगैरे झालेली नाही. फक्त काही निर्णय मी दिलते ते निर्णय त्यांनी ऐकायला पाहिजे होते किंवा ज्या वेळेला निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती, प्रचार यंत्रणा होती, त्यावेळेला आम्हाला जे रिपोर्ट येत होते त्यावेळेला तुम्ही थोडी ताकद लावा. हे माझं एक उदाहरण सांगतो. 2006च्या निवडणुकीला मी भाजपकडनं उभा होतो. हे भाजपचे त्यावेळेला सभापती होते का तुम्ही अण्णा? पंचायत मी सभापती होते आणि मला प्रचाराच्या वेळेला भेटून सांगितलं की सुनील जरा ताकद लाव, सीट थोडंसं अडचणीत आहे. मी म्हणलं यांचं काय ऐकायचं, यांना काय माहिती आहे, हे इंदुरीला राहतात. मी त्यांचं ऐकलं असतं तर 60 मतांनी मी त्यावेळेला पडलो, निवडून आलो असतो. तसं कधी कधी असं सांगायचा उद्देश की ऐकावं लागतं. जर आमचं ऐकलं असतं, ताकद लावा, अजून थोडासा प्रयत्न करा, तर चित्र वेगळं दिसलं असतं. भारतीय जनता पार्टी पक्षासोबत इथून पुढे नको अशी स्पष्टपणे भूमिका या ठिकाणी तालुकाध्यक्षांनी घेतली. आपण देखील सांगताय की तळेगावमध्ये युतीचा प्रयोग जवळपास फसला, शेवट तुम्हाला अडचण झाली. मी नाही फसवला काळामध्ये. हे बघा, मी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या सोबत बैठक झाली. आता हे सगळं बोलायचं नव्हतं, तुम्हाला सांगूनच टाकतो, जाऊ दे काय व्हायचं ते होते. ह्या बैठकीचा फक्त एक फॉर्मॅलिटी होती. सगळे निर्णय आमचे ठरले होते
तळेगावला नगराध्यक्षपद भाजपच्या कमळावर घेतलं तर मला दादांना उद्या उत्तर द्यावं लागेल. मग तुम्ही मला लोणाचं राष्ट्रवादीचं घड्याळाचा उमेदवार द्या. त्यांनी मान्य केलं आणि नंतर मुंबईवरनं आल्यावरती फडणवीस साहेबांसमोर सगळं ठरल्यावर सुद्धा इथं येऊन चुकीच्या पद्धतीनं सांगितलं. त्यात आम्हाला लढावं लागलं. काय कौल द्यायचा तो लोणाकरांनी दिला. माझ्यावरती जे आरोप करत होते निष्ठावंत गद्दार, जे निष्ठावंत सांगत होते आम्ही निष्ठेने काम करतो, आज जो अपक्ष उमेदवार आहे तो 4 ते 5 हजार मताच्या मध्ये थांबायला पाहिजे होता. तो 8,500-9 हजारावरती कुणी आणला आणि कुठल्या प्रभागात नाही आला त्याची आकडेवारी घ्या आणि ती जनतेसमोर पाठवा. हे निष्ठावंतांची. आता तळेगावच्या 12 नंबरला कोणाचं प्राबल्य आहे, 13 नंबरला कोणाचं प्राबल्य आहे, कोण राहतं तिथं, 8 नंबरला 9 नंबरला कोणाचं प्राबल्य आहे, आमचं. मग 12 आणि 13 नंबरला कोणाचं आहे? का तिथं 500 मतांनी अपक्ष उमेदवाराला आघाडी दिली? कुणी दिली? तुम्ही कुणाचं काम केलं? कुणी निष्ठा दाखवली? अरे बेमाने तुम्ही करता. वर्षाच्या आत फिरून त्यांना याचं उत्तर द्यावं लागणार आहे. मागच्या वर्षी माझ्यावरती आरोप करत होते. वर्षात त्याचा बदला किंवा त्याची परतफेड यांना या निकालातून दाखवून दिली की तुम्ही किती इमानदार आहात. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती संतोष दाभाडेंनी तुमचं काय वाईट केलं? कमळ पाहिजे आणि कमळ दिलं. अरे संघाच्या जनसंघाच्या विचारधारेतला कार्यकर्ता त्याचं पण तुम्ही विरोधात काम करता आणि सांगता आम्ही एक निष्ठा आहोत, आम्ही तत्वनिष्ठ आहोत. जाऊ द्या, लय गोष्टी बोलणार का बोलू नया. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठीचा रणशिंग आपण आज फुटणार होता, मात्र आपण थांबलात. हे रणशिंग कधी फुटलं जाणार आहे? उमेदवार कधी जाहीर होणार? आचारसंहिता या आठवड्यात होईल असे सांगतायत, परंतु कधी होईल त्यानंतर आम्ही 2 दिवसात त्या बाबतीत निर्णय घेऊन पुढे जाऊ.